नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. नित्यनेमाने रोज एकदा तरी तारक मंत्राचे पठण का करावे, त्याचे महत्त्व काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्वामींच्या नित्यसेवेमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृतातील 3 अध्याय, 11 माळी श्री स्वामी समर्थ जप आणि तारक मंत्राचे पठण करण्यास सांगितले जाते. स्वामींचा तारक मंत्र सर्वांना माहिती असेलच. स्वामींनी त्यांच्या भक्तांना दिलेली ही एक अनमोल भेटच आहे. तारक मंत्राच्या नावातच आहे तारक म्हणजे तारणारा, सर्व संकटांपासून संरक्षण करणारा मंत्र. तारक मंत्र हा एक प्रकारचे स्वामींचे कवचच आहे, जे धारण केल्यास सर्व बाजूंनी आपले संरक्षण होते. स्वामी सतत आपल्या पाठीशी राहतात. तारक मंत्रामध्ये स्वामींची महतीही सांगितलेली आहे. एक प्रकारे स्वामींची ही स्तुतीच आहे. स्वामी हेच ब्रह्मांड नायक असून अशक्यही शक्य करणारे आहेत, हेच तारक मंत्रामध्ये सांगण्यात आलेले आहे. तारक मंत्राचा अर्थ काय आहे याची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, आपण तो तिथून नक्की बघा. तारक मंत्र म्हणण्यास अगदी 1 मिनिटभर लागतो. जास्तीत जास्त 1.5 ते 2 मिनिटे लागतात. त्यामुळे फार सेवा करणे शक्य नसल्यास तारक मंत्र रोजच्या रोज 1 वेळा तरी नक्की म्हणावा. तारक मंत्र म्हणण्याच्या 2 पद्धती आहेत. एक म्हणजे तुम्ही स्वामींसमोर बसून नुसते हात जोडून तारक मंत्र पठण करू शकता, आणि दुसरा आहे की या मंत्राचे तुम्ही अभिमंत्रित तीर्थही बनवू शकता. तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवावे याचे प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, आपण तोही नक्की पहा. तारक मंत्र तुम्ही रोजच्या रोज कमीत कमी 1 वेळा किंवा जास्तीत जास्त 11 किंवा 21 वेळा म्हणू शकता. असा हा संकटनाशक स्वामींचा अत्यंत प्रभावी सिद्ध मंत्र रोज न चुकता का म्हणावा हे आता बघूया. तारक मंत्राच्या सुरुवातीला सांगितलेले आहे की निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे. म्हणूनच स्वामींचे अखंड प्रचंड पाठबळ मिळवायचे असल्यास तारक मंत्र रोज म्हणावा. असे तर तारक मंत्राचे पठण हे नित्यनेमाने करावे. पण आपण जेव्हा अडचणीमध्ये सापडतो, आपल्यावर संकट येते, मनामध्ये अनेक प्रश्न उभे राहतात, तेव्हा यातून कसे बाहेर पडावे हे कळत नाही. तेव्हा न डगमगता न घाबरता स्वामींना शरण जावे, त्यांचा धावा करावा आणि तारक मंत्र म्हणावा किंवा श्रवण तरी करावा. तारक मंत्राचे तीर्थ घ्यावे. मन खंबीर बनवण्यासाठी, मनातील वाईट विचार काढून टाकण्यासाठी तारक मंत्राचे पठण करावे. कारण तारक मंत्राच्या नित्यपठणाने मनाची ताकद वाढते. आपण गोंधळून न जाता योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये येते. त्यामुळे सुरुवातीला अवघड वाटणारे प्रश्न सहजरित्या सोडवता येतात. इतकी तारक मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी, हा एवढा मोठा संदर्भ तारक मंत्रामध्ये देण्यात आलेला आहे. महाराज हे विश्वनायक भक्तवत्सल आहेत. त्यांना अशक्य या जगामध्ये काहीच नाही. त्यामुळे तारक मंत्राच्या अनुष्ठानाने, तीर्थाने अनेक प्रश्न, इच्छा पूर्ण झाल्याचे, अडचणी मार्गी लागल्याचे भक्तांचे अनुभव आहेत. कितीही मोठी समस्या असली आणि तुमची स्वामीभक्ती शुद्ध आहे, कर्म नीती चांगली आहे, तर आपल्यासोबतही स्वामी अशक्यही शक्य करून दाखवतातच. म्हणूनच स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर कायम बनून राहावी यासाठी तारक मंत्र नित्यपठणामध्ये असावाच. कधीकधी आपण खूप सेवा करतो, पण लवकर प्रचिती येत नाही. याला आपले प्रारब्ध जबाबदार असते. कळत न कळत केलेली जन्मोजन्मीची पापे आपल्याला सत्वत असतात. पण महाराजांचे पाय पकडले की ही पापे हळूहळू नष्ट होऊ लागतात. प्रारब्ध स्वच्छ होऊ लागते. ही वाईट कर्मे नष्ट होण्यासाठी नित्यनेमाने तारक मंत्राचे पठण करावे. महाराजांची सेवा केली असता कोणाचेही पाय पकडण्याची वेळ आपल्यावर येत नाही. कारण स्वामींचे वास्तव्य जिथे असते तिथे कसलीच कमी नसते. आपल्यावर वाईट वेळ येऊ नये आणि आलीच तर तिचा सामना करण्याचे बळ मिळवण्यासाठी तारक मंत्राचे नित्यनेमाने पठण करावे. तारक मंत्र हे एक प्रकारचे महाराजांचे सुरक्षा कवचच आहे. आजच्या या कलियुगामध्ये अपघात, नैसर्गिक आपत्ती, चोरी, फसवणूक, वाईट नजर, लबाडी या सर्वांपासून आपले संरक्षण व्हावे यासाठी तारक मंत्राचे पठण करावे. आजकाल दुर्घटनांचे प्रमाणही खूप वाढले आहे. एखाद्याचा काळ कधीही येतो, पण एखाद्याचा मृत्यूही टाळण्याचे सामर्थ्य आपल्या महाराजांमध्ये आहे. या सर्व अघटित घटनांपासून संरक्षण होण्यासाठी तारक मंत्राचे नित्यनेमाने पठण करावे. दुर्धर आजारांमध्ये तर डॉक्टरी उपचारांबरोबरच तारक मंत्राचे तीर्थही रामबाण उपाय आहे. आपण सर्व स्वामींची लेकरे आहोत. स्वामींना त्यांचे सर्व भक्त समान असतात. स्वामी हे भक्तवत्सल, भक्ताभिमानी आहेत. स्वामींना त्यांच्या भक्तांची पुरेपूर काळजी असते. मनामध्ये फक्त काही मिळवण्याची स्वार्थी वृत्ती ठेवून सेवा केली तर हाती काहीच येत नाही. स्वामींची प्रचिती मिळवण्यासाठी स्वामींवर श्रद्धा, विश्वास असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वामींनी आपली इच्छा पूर्ण करो किंवा न करो, स्वामीचरणी एकनिष्ठ राहिले पाहिजे. याविषयीच तारक मंत्रामध्ये सांगितलेले आहे. श्रद्धेशिवाय स्वामीभक्ती शक्य नाही. म्हणूनच पूर्ण श्रद्धेने तारक मंत्र म्हणावा. प्रत्येक स्वामीभक्ताकडे ज्याचे त्याचे अनुभव आहेत की स्वामींनी एखाद्या संकटातून आपल्याला कसे बाहेर काढले, कशी साथ दिली, कोणा ना कोणाच्या रूपात येऊन कशी मदत केली.
या सर्व स्वामी कृपेची सतत आठवण राहावी, स्वामींची साथ आपल्याला सतत मिळत राहावी, यासाठी तारक मंत्राचे पठण करावे. तारक मंत्रातून स्वामी त्यांच्या भक्तांना कोणत्याही परिस्थितीमध्ये कायम पाठीशी राहण्याचे आश्वासन देतात. याने उदास, निराश, ताणतणावाने अस्थिर झालेल्या, घाबरलेल्या, साशंक मनाला स्थिरता आणि धैर्य मिळते. या स्वामींच्या वचनाची सतत आठवण राहावी आणि संकटामध्ये आपण डगमगून जाऊ नये, यासाठी तारक मंत्र हा रोज म्हटलाच पाहिजे. तारक मंत्राच्या पठणाबरोबरच तुम्ही तारक मंत्राचे तीर्थही बनवू शकता आणि हे तीर्थ घरामध्ये सर्वांना द्यावे, याचे वर्णन या मंत्रामध्येच देण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे सेवेसाठी थोडा अधिक वेळ आहे त्यांनी हे तीर्थ नक्की बनवावे. एका पेल्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घ्यावे. पेला घेऊन आपल्याला स्वामींसमोर बसायचे आहे. त्यानंतर डाव्या हाताला एक अगरबत्ती लावावी. त्याची राख त्या पाण्यामध्ये पडेल अशी अगरबत्ती ठेवावी. यानंतर 11 वेळा तारक मंत्राचे पठण करावे. दुसऱ्या पद्धतीमध्ये एका पेल्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घ्यावे आणि त्यावर आपला उजवा हात ठेवून 11 वेळा तारक मंत्राचे पठण करावे. जर तुमच्याकडे तितका वेळ नसेल तर तुम्ही 1, 3, 5, 7 वेळासुद्धा तारक मंत्राचे पठण करून हे तीर्थ बनवू शकता. स्वामींची शक्ती आपल्या पंचप्राणामध्ये उतरावी, यासाठी तारक मंत्राचे पठण करून हे तीर्थ बनवावे. हे अभिमंत्रित तीर्थ स्वतः घ्यावे, घरामध्ये इतर लोकांनाही द्यावे आणि थोडेसे घरामध्ये अंगणात शिंपडावे. या तीर्थाने आपले नैराश्य, भीती, अतिविचार, स्वभावदोष नष्ट होतात. आपले आरोग्य चांगले राहते. आपली बुद्धी योग्य मार्गाने चालते. आपली निर्णय क्षमता वाढते. मनोकामना पूर्तीसाठी तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठानही करू शकता. असा हा अत्यंत प्रभावी मंत्र असल्यामुळे तारक मंत्राचे तीर्थ बनवावे. तारक मंत्राचे रोजच्या रोज पठण नक्की करावे. जितक्या जास्त वेळेला तुम्ही तारक मंत्राचे पठण कराल तितका मंत्र जास्त प्रभावी होईल आणि तेवढी मंत्राची ताकद वाढेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तारक मंत्राची महती काय आहे, तारक मंत्र हा रोजच्या रोज का म्हणावा, नित्यसेवेमध्ये त्याचे काय महत्त्व आहे हे कळाले असेल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा. तारक मंत्राचा अर्थ काय आहे, तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवावे, तारक मंत्राचे 11-21 दिवसांचे अनुष्ठान कसे करावे, असे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, तेही पाहण्यास विसरू नका. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.